अतिरिक्त खेळाडू दोन्ही टीमचे दाखल व्हा। आजच्या दिवसातील सुरुवात झाली ती बोरगाव बे आणि बजरंगी बॉयज दहेगाव या सामन्यानंतर आजच्या पहिल्या रजनीचा शेवट मात्र होतोय। आणखीन दोन संघ आपल्याला आमने सामने पाहायला मिळत आहेत। आणखीन एक चांगली लढत क्वालिफायर मॅच बक्षीस पात्र फेरीची लढत सध्या इन ऍक्शन आपण पाहत आहोत। टीम प्रावे 11 भालुक आणि त्यांच्या विरोधात संघ शिवप्रेमी शिरगाव। गेम इज ऑन। 3 षटकांचा सामना सुरू होतोय। टॉस जिंकत शिवप्रेमी शिरगावनं गोलंदाजीला पसंती दिलेली आहे तर फिल्डिंगचं पाचारण त्यांनी स्वतः स्वीकारले। फलंदाजीसाठी इन्व्हिटेशन दिले प्रावे 11 भालुकला। गेम इज ऑन। ओपनिंग पेअर या मॅच मध्ये झाले दाखल केतन विशे आणि त्याची सोबत देतोय सलामीसाठी गणेश विशे। हे दोन्ही फलंदाज आता दाखल झालेले आहेत। केतन विथ गणेश। महत्वाचा सामना गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत वैभव। मॅच इज ऑन। दोन्ही टीमना आजच्या संबंध दिवसभरामध्ये संबंध रजनीमध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे। बोरगाव बीन पहिल्या सामन्यात दमदार विजय संपादित केला होता। तो संघ मागच्या सामन्यात परास्त झालाय। मात्र पाहायचं आजची नाईट धमाका चषकाची दुसरी रजनी कुठला संघ गाजवेल, शिवप्रेमी शिरगाव की प्रावे 11 भालुक। बॅटल ऑफ द डे, मॅच ऑफ द नाईट, गेम इज ऑन। या बक्षीस पात्र फेरीसाठी दोन्ही टीमला देऊयात ऑल द बेस्ट। पहिला बॉल, पहिल्या बॉलवर केले आक्रमण, पाठवलाय काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सुसाट सुटलाय पहिल्या बॉलवर गणेश चौकार। पहिल्या बॉल पासून काउंटर अटॅक करतायत। पहिल्या बॉल पासून या सामन्यात सध्या गणेश यांची जबरदस्त कामगिरी। चौकाराने डाव सुरू होतोय, फलकाचा शुभारंभ होतोय। 4 धाब्यानं श्री गणेश होतोय प्रावे 11 भालुकच्या डावाचा। चार धावा सध्या स्कोरबोर्डवर। गोलंदाज तयार होतोय वैभव। यावेळेला लाईन पाहावी लागेल। सिडीज खोलात टाकल्या बॉल, बॅट्समनला फॉलो केलं ऑफ टर्मच्या बाहेर। थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसलाय। फलंदाज गणेश विशेचा डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल। पहिल्या चौकारानंतर अद्या छोटेखानी वापसी होती। यावेळेला ड्राइव्ह केला बॉल, पायाच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न गोलंदाज वैभवचा, तो फसला बॉल लॉंग ऑफ रिजन कडे दाखल होतोय। दर्शन शिंदे बॅकअप साठी उपस्थित झालेत। एक सिंगल धाव, सिंगल धाब्यासोबत सध्या स्कोरबोर्डवर धावा संख्या 5 ऑन बोर्ड, 5 धावा धावफल कव्हर। ट्राय करत रोटेट लेफ्ट बॅटर केतन विशे सध्या खेळण्यासाठी स्टॅकर एंडला। तीन षटकांचा सामना बरोबर 1:50 पहिला बॉल पडलाय। 2 षटकं 10 मिनिटात टाकावी लागतील, लक्ष सुद्या। थोडं स्पीडअप अपेक्षित आहे लेफ्ट बॅटर स्टॅकर एंडला। त्याच कारणास्तव फील्ड पोझिशन मध्ये आता बदलाव होतोय। ऑन साइडला मेजुकेट रिजन कडे एक फिल्डर, त्याचबरोबर समोर लॉंग ऑन सेट होतोय। इनफिल्ड मध्ये आपण बघत आहोत एक क्षेत्ररक्षक जो सध्या बॅक करतोय। चला वेळ जास्त घेता शिवप्रेमी शिरगाव, अंतिम सामना आहे। थोडं सहकार्य अपेक्षित आहे, स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा। गोलंदाज तयार होतोय वैभव। यावेळेला स्टेट बॅटर समोर, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, फिल्डर आलेत, चांगलं बॅकअप, थोडी मिसफील्ड, पण एकच धाव। सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल। सिंगल धाब्यासोबत सध्या एकूण धावा संख्या दाखल कवर अंकित झाली। 6 ऑन बोर्ड, 6 धावा दाखल कवर। सुरुवात चौकारानं झाली होती या डावाची, पण तदनंतर वैभवकडून होते छोटेखानी कमबॅक, होते छोटेखानी वापसी। धावा संख्या सध्या 6, 6 ऑन बोर्ड, टिल 2 टू गो। 3 षटकांचा सामना, निर्णायक षटक। यावेळेला समोर सेट बॅटनं डाऊन द ग्राउंड, स्वीट साऊंड, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे ब्लास्ट। गणेश विशेच्या बॅटमधून हा विस्फोटक विध्वंसक फटका, षटकार। जबरदस्त टायमिंग, अगदी समोरच्या दिशेने आक्रमण करतायत लॉंग ऑफ रिजन कडे, सिक्सर। या षटकारासोबत सध्या स्कोर फ्लाय होतोय
प्राइब 11 बालुक संघाची एकूण धावा संख्या दाखल करून की 12 ऑन बोर्ड 12 धावा दाखल कर. ॲटमॉस्फिअर काही असू द्या, बॉल कुठलाही असू द्या, या क्रीडांगणावरती नेहमीच धावा होताना आपण पाहिलायत. आणि सध्या धावांसाठी गिअर शिफ्ट करून टॉप गिअर वरती बॅटिंग होते गणेश विशेषी. यावेळेला बॉल हवेत मिसॅम सोक झेलची संधी. कॅच ड्रॉप. दोन्ही बॅटर एका साईडला. रनआउटचा चान्स बनलाय. अखेर ज्या फलंदाजाचा झेल सुटला तोच फलंदाज धावचेतून माघारी परतलाय. देव देता आणि कर्म नेत. अगदी त्याच उक्तीप्रमाणे आता बाद होतोय. रन आउटच्या स्वरूपात माघारी परततोय गणेश विश. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या ओव्हरची सांगता टीमची धावा संख्या 12 एका विकेटच्या मोबदल्यात. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 12 धावा सध्या स्कोरबोर्डवर. एक फलंदाज बाद झालाय. अंतिम चेंडूवरती गणेश विषय माघारी परतलाय. कॅच ड्रॉप. केतन विषय बॉलकडे पाहत होता. गणेश निघाला होता धाव घेण्याच्या प्रयत्नात, पण सध्या धाव घेण्यासाठी त्याची धाव मात्र अपुरी पडली. धावची धावा 2 तो माघारी परततोय. षटक आता सुरू होतोय दुसरं. दर्शन शिंदे बॉलिंग मार्कवर दाखल होताना पाहायला मिळतात. नवीन बॅटर JP जयेश मोरे आता बॅटिंग करता दाखल होतोय. केतन विषय, जयेश मोरे आणि त्याचबरोबर दर्शन शिंदे तालुकास्तरीय क्रिकेटमध्ये MUCC मुरबाड क्रिकेट संघाला रिप्रेझेंट करत असतात. आज एकमेकांसमोर ग्रामीण क्रिकेट खेळत असताना नाईट धमाका चषकाच्या दुसऱ्या पर्वात ते आमने सामने उभे ठाकलेले आहेत. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकांती 12 धावा बनलेल्या आहेत धावफलकावर. षटक आता मार्गस होते. दुसरं गोलंदाजीसाठी दर्शन दाखल होतं. लेफ्टी बॅटर वर्सेस लेफ्टी बॉलर. पहिला बॉल वेगानं टाकलाय, उडवलाय समोर. लॉंग ऑफचा फिल्डर आलाय. कॅच ड्रॉप. साधा सोपा सहज सुटलाय. सतीश सोकांडे होते आय थिंक त्या ठिकाणी. पहिल्याच बॉलवर कॅच ड्रॉप. केतन विषयला मिळतंय जीवनदान. आयुष्यमान भवचा आशीर्वाद त्याला होते प्रदान. वेगानं टाकला होता बॉल, पण नव्हतं असं टायमिंग नव्हतं. फ्रेम मध्ये फिल्डर आले होते सिरीज, पण साधा सौदा झेल आता सुटतोय. साधा सुद्धा सहज सोपा झेल आता धरतीला दान होतोय. जीवनदान मिळते केतनला सिंगल धाव. स्ट्रायकर एंडला सध्या आपण बघत आहोत JP अर्थात जयेश मोरेला. एकूण धावसंख्या 13. 13 ऑन बोर्ड. यावेळेला टॉप एज बॉल हवेत आणि कॅच ड्रॉप. बॅक टू बॅक सेकंड कॅच ड्रॉप. आता युवराज होते, यापूर्वी सतीश होते. दोन्ही विस्फोटक फलंदाजांना जीवदान मिळालेले आहेत. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, पण सध्या त्याचा विरोधाभास या सामन्यात आपण बघत आहोत. जयेश मोरे JPचा देखील सुटतो झेल. युवराज होते त्या ठिकाणी मागच्या सामन्याचा. गणेश येते सिरीज. गणेश ज्युनियर. बॅक टू बॅक 2 सिंगल. धावा संख्या 14. 14 ऑन बोर्ड. गोलंदाज तयार दर्शन. यावेळेला वेगात टाकला बॉल. समोर ड्राइव्ह केला. फिल्डर उपस्थित. थोडी मिसफील्ड, पण एकच धाव. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. बॅक टू बॅक 3 सिंगल, त्यात देखील 2 कॅचेस ड्रॉप. स्कोर सध्या 15. 15 ऑन बोर्ड. 3 षटकांचा सामना. बक्षीस पात्र फेरीची लढत. यावेळेला बॉल हवेत. आता झेलची संधी बनली आहे. 3 फिल्डर फ्रेम मध्ये आले. झेल कोल पकडणार हा प्रश्न उपस्थित झाला होता, पण पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. आणि तितक्याच वेगानं आता या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाब्यासोबत एकूण धावसंख्या दाखल करून देंगेत होती 17. 17 ऑन बोर्ड. बॅट बरोबर इनलाईन ट्रॅक केलेली आहे. बेल्स उद्ध्वस्त होण्यापूर्वी त्याच कारणासह JP जयेश मोरे सध्या सेफ, सुरक्षित. अंडर फ्लडलाईट क्रिकेट तुम्ही खेळतायत. प्रकाश जोतात सामने तुम्ही खेळतायत. झेल पकडणं चॅलेंजेबल असेल. आणि सध्या या षटकात 3 कॅचेस आतापर्यंत ड्रॉप झालेले आहेत. पहिल्या बॉलवर केतनला जीवनदान. दुसऱ्या बॉलवर
जयेशला जिवंतदान आणि आता पुन्हा एकदा चौथ्या चेंडूवरती जेपी जयेश मोरेला या षटकातलं दुसरं जीवनदान दिलेलं आहे. प्राब 11 भालूकची धावसंख्या 2 सध्या 17 धावा स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. यावेळेला ऑन साइडला स्लॉक स्वीप जेपी जयेश मोरेचा पॅटर्न स्ट्रोक, सिग्नेचर स्ट्रोक, फेवरेट स्ट्रोक. चाललाय बॉल मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. युजिट सिक्सर. सोबत सध्या स्कोर 23. 23 धावा सध्या धावफलकावर. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर एसडीच. परफेक्ट स्लॉट मध्ये आलेला बॉल जेपी जयेश मोरेनं पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. हा सिक्सर. सोडलेले झेल. त्यानंतर सध्या जेपी जयेश मोरे या सामन्यात हा बी होतोय. पहिला ब्लास्ट सिक्सर. स्कोर सध्या 23. चला मॅच कंटिन्यू करा. ऑफिशियल मयूर मार्के सर, जय शेळके सर. स्कोर बोर्डवर सध्या 23 धावा, 23 ऑन बोर्ड. यावेळेला कमी गतीने टाकलेला बॉल बॅकफुटवर गेले, कट केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर, पण त्याच्या डोक्यावरून त्याच्या आवाक्याबाहेर एक टप्पा घेत निघाला बॉल. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. जेपी जयेश मोरेच्या बॅट मधून येतोय हा चौकार. ओव्हरची झाली सांगता एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांती सध्या धावसंख्या 13.50 धाब्याच्या धावगतीने आपण बघत आहोत. 27. 27 धावा सध्या स्कोर बोर्डवर. चला मॅच कंटिन्यू करा. टीम शिवप्रेमी शिरगाव 2 षटकात 27 धावा बनलेल्या आहेत. जयेश मोरेला दिलं गेलेलं जीवनदान, त्यानंतर त्याच्या बॅट मधून आलेला एक सिक्सर, एक 4. भरपूर सारे चॅलेंजेस आता उभे करण्यात आलेले. चला मॅच बॉल रिटर्न झालाय. अंपायर मयूर मार्के सर तो कलेक्ट करा आणि मॅच बॉलनं सामना आपण कंटिन्यू करा. 2 षटकात 27 धावा बनलेल्या आहेत. 27 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. षटक आता तिसरं सुरू होतंय. पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं बॉलिंग मार्कवर सिराजला आता नियुक्त केलेलं आहे. स्कोर बोर्डवर 27 धावा, 27 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सिराज आता निर्णायक तिसऱ्या षटकात बॉलिंग मार्कवर. केतन विषयकडे स्ट्राईक आहे, जो आतापर्यंत थोडा संत आणि शांत पाहायला मिळालाय. पण पाहायचं शेवटच्या षटकात आता कशा पद्धतीने तो काउंटर अटॅक करेल. गोलंदाज तयार सिराज. हो पहिला बॉल थोडा कमी गतीने टाकलाय, पण डाऊन द लेग स्टिक. इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धावेसोबत सध्या स्कोर 28. 28 धावा सध्या धावफलकावर. 3 षटकांचा सामना, महत्वाचा सामना, बक्षीस पात्र फेरीची लढत. आणि या बक्षीस पात्र फेरीच्या लढतीत सध्या संघर्ष शिवप्रेमी शिरगाव विरुद्ध प्राब 11 भालूक या 2 टीमच्या दरम्यान. हेलिकॉप्टर उडवलाय समोर, पण आता क्रॅश होतोय. लॉगॉनला फिल्डर आले. चांगलं जजमेंट. झेल संपादित. फलंदाज बाद. मैदान सोडावं लागतंय. केतन विषयला लागलाय मैदानावरती. सध्या 28 ला धक्का तिसरा. जगदीश सासे अर्थातच बाब्या बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्डवर धावा 28. 28. नवीन बॅटर जगदीश सासे अर्थातच बाबा बॅटिंग साठी दाखल झालेत. लेफ्टी बॅटर पहिल्याच बॉलवर यापूर्वी जीवदान मिळाल्यानंतर असं वाटलं होतं दुसऱ्या षटकांती तिसऱ्या षटकात सुरुवात आक्रमक करेल, पण बाद होतोय. केतन नवीन बॅटर पोहोचलाय खेळण्याकरता. जगदीश सासे अर्थातच बाब्या. पहिल्या डावाचे 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. गोलंदाज तयार सिराज.
यावेळेला लाईन चांगली आहे, गतीमध्ये थोडं परिवर्तन. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. गोलंदाज सिराज ओव्हर द विकेट आले, चांगले फिंगर मोड केले होते. सिरीज टप्पा पडल्याबरोबर थोडा लेग ब्रेक झाला बॉल, थोडा टर्न घेत असताना हरकत करत असताना निघालाय थेट एसटी रक्षकाच्या हातात. आता फुल टॉस, मिड विकेटला गॅप मध्ये चाललाय बॉल, क्षेत्ररक्षकाला हलण्याची संधी नाही, निघालाय एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सोबत सध्या एकूण धावसंख्या दाखल करू देंगे 32 32 धावा सध्या स्कोर बोर्डवर. चला सामना आपण कंटिन्यू करतोय. शिरगाव संघ, मेजर सचिन चोरगे सर आणि टीम. चला मॅच बॉल रिटर्न होतोय, मॅच बॉल आपण सामना करतोय कंटिन्यू. स्कोर 32-32, लॉस ऑफ 2 विकेट. बत्तीस धावा दाखल कर, 32 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाज तयार सिराज. आता लाईन पाहावी लागेल. सिडीज डाऊन द लेग स्टिक, इट इज वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल, एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल. अतिरिक्त धावेसोबत सध्या एकूण धावसंख्या अंकित झाली ते 33-33. 3 चेंडू अजूनही पहिल्या डावाचे बाकी आहेत. पाहायचे पार स्कोर काय असेल आफ्टर एंड ऑफ फर्स्ट इनिंग. टार्गेट किती धावसंख्येचं सेट होईल हे देखील आता पाहणं तितकंच गरजेचं आहे. गोलंदाज तयार सिराज, बॉलिंग मार्कवर. एक्स्ट्रा धाव खर्च केल्यानंतर लाईन पुन्हा एकदा पाहावी लागेल. नॉस्ट्राकर एंडला जेपी रिटर्न झाला. बॅकअप एसटी रक्षकानं चांगलं दिलंय, थोडासा दबाव बनलाय, थोडंसं दडपण बनले. गोलंदाजावर एक चौकार जसा आला. बॅक टू बॅक सेकंड वाईड बॉल आता टाकलाय तो सिराजनं. रिदम कुठेतरी त्यानं गमावलाय. स्कोर बोर्डवर सध्या धावसंख्या आपण बघत आहोत 34 धावा, 34 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. आता कमी गतीने टाकलाय बॉल, नॉस्ट्राकर रनआउटचा चान्स बनतोय आणि जगदीश सासे बाब्याला सोडावं लागतं मैदान. फलंदाज बाद, धावचित धावबादच्या स्वरूपात आणखी एका विकेटचं बंधन. फलंदाज बाद. नवीन बॅटर काळूराम विषय नॉस्ट्राकर एंडला दाखल होत आहेत, तर स्ट्राकर एंडला पाहायला मिळत आहेत जेपी अर्थात जयेश मोरे. स्कोर 34 धावा, स्टील 2 टू गो. स्टील 2 टू गो. स्ट्राकर एंडला जेपी. फुल टॉस, फिरवण्याचा प्रयत्न पण दिशा खराब आहे. आणखीन एक एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धावेसोबत सध्या एकूण धावसंख्या दाखल करून अंकित झाले 35 धावा, स्टील 2 टू गो. फील्ड पोझिशन मध्ये सध्या होत आहेत बदलाव. फील्ड पोझिशन मध्ये सध्या होत आहेत चेंजेस. शफल आकडा सुरू खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर बीट, पण शॉट थर्डमॅनला बॅकअप आलाय. मयूर होते, धाव घेण्याचा प्रयत्न नाही, डॉट बॉल. धावा सध्या स्थिर आहेत, धावा सध्या स्थगित आहेत. 35 धावा. यष्टी रक्षक तर चकले होते, पण शॉट फायलेगला बॅकअप आलं. शॉट थर्डमॅनच्या दरम्यान मयूर कडून 35 धावा दाखल पाहिजे. पहिल्या डावाचा शेवट कसा असेल. लाईन पाहावी लागेल. सिडीज वाईड बॉल. आणखीन एक अतिरिक्त धावा आता मिळताना दिसेल. या षटकातील चौथा वाईड बॉल. अतिरिक्त धावा टेन्शन वाढवतील, चिंता वाढवतील, जेव्हा सेकंड इनिंग मध्ये टार्गेट चेस करण्यासाठी शिवप्रेमी शिरगाव संघ दाखल होईल. या धावांवरती रोख लावावी लागेल. स्कोर सध्या 36-36.
शेवटचा बॉल लो फुल टॉस पायात होता दिशा दिली आहे. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल नॉस्ट्रॅकर एंडला थ्रो थोडा खराब आहे आणि तोपर्यंत 2 धावा इझिली कंप्लीट होतील. तिसरीचा प्रयत्न चालवलाय पण पंचांकडून आता डाव समाप्तीची घोषणा. इनिंग इज कंप्लीट. बनल्या गेले एकंदरीत त्या 38 धावा पहिल्या डावात आणि विजयासाठी शिवप्रेमी शिरगाव समोर 13.00 धाव्याच्या धावगतीनं पहिल्या रजनीतील पहिल्या बक्षीसपात्र फेरीच्या सामन्यात 39 धाब्याचं टार्गेट. चला ओपनिंग पेर पाठवा लगेचच. शिवप्रेमी शिरगाव प्रावी 11 भालुक संघाचं क्षेत्ररक्षण सज्ज होतं. 18 चेंडू 39 धावा 13.00 धाव्याची आवश्यक धावगती. उद्या देखील स्पर्धेची दुसरी रजनी. उद्या देखील मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संलग्न एकंदरीत 10 ग्रामीण संघ आपल्याला दुसऱ्या रजनीत इनॅक्शन दिसतील. ज्यामध्ये पहिल्या सामन्यात शिवशंभू स्पोर्ट्स कोळीवाडा नेवालपाडा विरुद्ध ओमसाई सरळगाव. दुसऱ्या सामन्यात जनमन कोरवले विरुद्ध जय भवानी स्पोर्ट्स खांडेकर. तिसरा सामना साई स्पोर्ट्स सरळगाव त्यांच्या विरोधात जनमन ढेनोली. चौथा सामना सचिन 11 वांजले आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग डोंगरनाबे बी. तर पाचव्या सामन्यात शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी संघ इनॅक्शन असेल मोरिया 11 पाडालेच्या विरोधात. हे उद्या 10 संघ सम्मिलित होत आहेत. सर्व संघांना विनंती आहे विहित वेळेत आपण उपस्थित व्हा. मॅनेजमेंट कमिटीला सहकार्य करा. चला ओपनर्स आता रेडी करावे लागतील. $39 टू विन. 39 धावसंख्येचं टार्गेट. सलामीवीर आता $39 टू विन. 39 धाब्याचं टार्गेट सेट होत आहे. सलामीवीर मैदानात दाखल होत आहेत. मेजर सचिन आणि त्यांची सोबत देतो दर्शन. तर गोलंदाजीसाठी पहिल्या षटकात केतन विषय दाखल होताना पाहायला मिळतात. महत्वाचा सामना जो संघ जिंकेल त्या संघाला अंतिम रजनीत पुन्हा एकदा दाखल व्हावं लागेल. मात्र पराभूत संघाला या स्पर्धेतून काढता पाय घ्यावा लागेल. मॅच ऑफ द नाईट, मॅच ऑफ द टुर्नामेंट. 39 टू विन. बॉलिंग मार्कवर केतन विषय सज्ज होतात. निर्णायक दुसरं सत्र. 2:13 स्थानिक वेळ. 2:30 आपण कुठल्या परिस्थितीत शेड्यूल आजचं समाप्त करणार आहोत. आज उद्घाटनीय दिवस होता त्याच कारणाचं थोडे सामने उशिरानं स्टार्ट झाले. बरोबर 7:40 पहिला बॉल पडला. मात्र तदनंतर ऑन टाइम बरोबर प्रत्येक सामना आपण कव्हर केलाय. पहिल्या फेरीचे सामने कंपल्सरी 4 षटकं. तदनंतर 3-3 षटकांच्या लढती. पहिला बॉल अपील स्ट्रॉंग आहे. पण अपील मध्ये तो फील नव्हता तेच सांगतायत पंच. पहिला बॉल आलाय डॉट. सुरेशजी वारगडे यांच्या वतीनं 3 षटकारांसाठी 500चं कॅश प्राइज आहे. मेजर सचिन चोरगे यांच्याकरता. यावेळेला समोर स्टेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफला निघालाय बॉल. फास्ट अँड फ्युरियस हिट. फ्लॅट हिट. सिक्सर. 1 फटका होता. षटकारासोबत आता आघात होतोय. समोर टाकलेला बॉल स्ट्रेट बॅटनं ओव्हर द बॉलर हेड पाठवलाय. समोरच्या दिशेनं फ्लॅट अँड फ्युरियस हिट.
षटकार. स्कोर सध्या 60 स्टार्ट होतोय. धावफलक 60 सुरू होतोय. शिवप्रेमी शिरगावचं मॅच बॉल रिटर्न होतोय. चला मॅच बॉलला आपण सामना कंटिन्यू करतोय. धाबा सध्या 6 6 ऑन बोर्ड. 16 बॉल अजून विजयासाठी 33 धाब्याची आवश्यकता. 16 चेंडू 33 धावा. प्रत्येक सामना निर्णायक आहे. आता या महत्वाच्या सामन्यात तर दोन्ही टीमची अस्मिता पणाला लागलेली आहे, प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि अशा प्राप्त परिस्थितीत आता प्रत्येक बॉल प्रत्येक धाव मात्र दोन्ही टीमसाठी निर्णायक आहे. पंच बॉलची पाणी करतात. एक्झॅक्टली बॉल डॅमेज झालाय की काय या सगळ्या गोष्टी निरीक्षणात आणतील. या सिरीज मॅच कंटिन्यू होते. 16 चेंडू 33 धावा आहे समीकरण. 16 बॉल्स अँड 33 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्टरी. गोलंदाज तयार केतन. यावेळेला थ्रू द कव्हर्स एक्सलंट टायमिंग. इनसाइड आउटचा अप्रतिम फटका. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे क्लासिकल स्टाईलने उडवला बॉल. थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. मेजर सचिन चोरगे यांच्या बॅटमधून हा पाण्याजोगा फटका. कव्हर ड्राईव्हचा आलिशान फटका. रुबाबदार चौकार. पाठोपाठ आलेला चौकार. सध्या स्कोरबोर्डवर धावा संख्या 10 ऑन बोर्ड. 10 धावा सध्या पाहायला मिळत आहेत धावफलकावर. यावेळेला वेगात टाकलाय बॉल आणि तितक्याच वेगानं पाठवल्या लॉंग ऑफला हवाई यात्रेकरता रॉकेट हिट सिक्सर. तडाखेबंद फलंदाजी मेजर सचिन चोरगे यांचा विध्वंसक आणि आक्रमक पवित्रा. हाच फेरलोस अप्रोच याचं बॅटर तुमच्याकडे हवा जेव्हा 3-4 षटकांच्या मॅचेस तुम्ही खेळत असता. टार्गेट किती मोठं असू द्या किंवा फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग असू द्या, काउंटर अटॅक गरजेचा असतो. प्रत्येक सामन्यात तुमच्याकडून ती आक्रमक सुरुवात अपेक्षित असते आणि सध्या या सामन्यात धाबे होत असताना मेजर सचिन डॉट बॉलला सुरुवात. षटकार चौकार षटकार. स्कोर सध्या 16 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 14 बॉल आणि आता विजयासाठी 23 धाब्याची आवश्यकता. केतन विषयाच्या विरोधात विस्फोटक फलंदाजी. चला मॅच बॉल आलाय. मॅच बॉलला सामना आपण कंटिन्यू करतोय सिरीज. स्कोर 16 स्टील 2 टू गो. सोळा धावा सध्या दाफलकावर. गोलंदाज तयार केतन. यावेळेला फाईन स्वीप. फान लेगला फिल्डर उपस्थित. कॅच ड्रॉप. साधा सोपा सहज झेल आता सुटलाय. अशोक होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. साधा सोपा सहज झेल. फाईन स्वीपचा प्रयत्न. बॉल हवेत. अवधचं टायमिंग नव्हतं. अवधचं मिडलिंग नव्हतं. अंडर फ्लडलाइट अशा पद्धतीच्या कॅचेस पकडणं थोडं चॅलेंजेबल असतं. मात्र सध्या क्षेत्ररक्षक असूची डसाल कामगिरी. कॅच ड्रॉप. एक सिंगल धाव. सचिन मेजर यांना जीवनदान. धावसंख्या 17. 13 चेंडू 22 धावा. आता स्ट्रायकर एंडला खेळण्यासाठी तयार होतोय दर्शन. तेरा बॉल 22. गोलंदाज तयार केतन. स्विच हिटचा टेम्प्ट बरोबर खोला टाकलाय बॉल. बॅट्समॅनला फॉलो केले. डॉट बॉल. याचबरोबर ओव्हरची होईल सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पाठलाग 39 चा सूर्य पहिल्या षटकात बनला गेला. 17 धावा 12 चेंडू. आता 11.00 धाव्याच्या धावगतीनं आवश्यक धावगती ती 2 षटकात. अर्थातच विजयासाठी 22 धाब्याची आवश्यकता. पहिल्या षटकात 17 धाब्याचा फ्लाइंग स्टार्ट. मेजर सचिन यांच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार. 340च्या बॅटिंग स्ट्राइक रेटनं योगदानी झालेल्या 17 धावा. दर्शनचं खातं अजूनही खुलवणं बाकी आहे. पण आता पाहायचं दुसऱ्या षटकात प्राबील इव्हन बालूकडून आय थिंक गणेश विषयला इन्व्हाइट केलं बॉलिंग मार्कवर. गणेश विषय सध्या बॉलिंग मार्कवर दाखल होतोय. अजूनही 200 ऑनलाईन व्ह्यूअर्स आपल्या समोर जॉईंट आहेत. 2 वाजून 19 मिनिटं झालेली आहेत. ऑनलाईन व्ह्यूअर्स देखील आपण आभार व्यक्त करूयात. पहिल्याच रजनीत 30,000पेक्षा जास्त प्रेक्षक आज आपल्या समोर जॉईंट झालेले आहेत. तर सर्वांचं स्वागत आहे. 5 दिवसीय ही रजनी स्पर्धा. स्पर्धेचं दुसरं पर्व नाईट धमाका चषक डोंगरनावे 2026.
बॉलिंग मार्कवर तयार होतोय गणेश विषय अर्थातच युवी स्ट्रायकर एंडला मेजर सचिन चोरगे. 12 चेंडू 22 धावा. पहिला बॉल अपील स्ट्रॉंग, पण पंचांनी हाईट फॅक्टर विचारात घेतले. सिडीज तेच सांगतायत पंच. गोलंदाज देखील थोडा डेंजर झोन मध्ये आला, तेच क्लॅरिफिकेशन देण्यात आलेलं आहे. डॉट बॉल 11 चेंडू 22 धावा. कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग हा नियम या स्पर्धेचा. सो 11 चेंडूत या 22 धावा बनवाव्याच लागतील. आता कमी गतीने टाकलाय बॉल, पिक केलाय, पाठवलाय मिड विकेटला हवाई यात्रे करता. इट्स गोइंग गोइंग ऍट गॉन ऑल द वे फॉर सिक्सर. रजनीमध्ये फलंदाजी मात्र भलतीच भरली आहे मेजर सचिन चोरगे यांची. या षटकारासोबत सध्या स्कोर 23 23 धावा 10 बॉल आणि आता विजयासाठी 16 धावेची गरज. 10 चेंडू 16 धावा हे समीकरण तो झेल महत्वाचा होता. आता अर्ध्या विकेटवर टाकलाय, हुक केला बॉल, बॅकवर्ड स्कोर लेगला फिल्डर उपस्थित. आज पर फील्ड प्लेसमेंट सध्या होती. गोलंदाजी एक सिंगल धाव. सिंगल धाव्याने सध्या धावसंख्या आपण बघत आहोत 24 24 धावा. 24 धावा सध्या धावफलकावर. 9 चेंडू आता 15 धावेची आवश्यकता. या षटकाचे हे 3 चेंडू निर्णायक असतील गोलंदाजी करणाऱ्या प्राबील 11 भालुकच्या दृष्टिकोनातून. नऊ चेंडू 15 धावा. नवीन बॅटर दर्शन आता स्ट्रायकर एंडला दाखल होतोय. गोलंदाज तयार गणेश. यावेळेला बॅट्समनला फॉलो केलंय. एसटी रक्षकाचं चांगलं बॅकअप आलं. गुड बॉलिंग. डॉट बॉल. 8 चेंडू 15 धावा. एनिथिंग कॅन हॅपन. गोलंदाज तयार गणेश. यावेळेला ऑन साइडला टर्न केला बॉल, काव फेसला फिल्डर. चांगलं बॅकअप. 1 धाव. थ्रो थोडा लेझी आलाय, पण एकाच धावेवरती समाधानी राहावं लागेल. अंडरआर्म स्टाईलनं थ्रो दिलाय तर फिल्डरनं. सिंगल धाव्यानं धावसंख्या 25-25. एक सिक्सर येऊन देखील या षटकात चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे गणेश विषय अर्थातच युवीनं. धावसंख्या 25-25. 7 बॉल. आता 7 बॉल मध्ये विजयासाठी 14 धावेची आवश्यकता. 7 balls and 14 runs required for victory. 7 चेंडू 14 धावा. गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न. मिस टाइम बॉल हवेत. 5 फिल्डर बॉलच्या खाली आलेत, पण कॅच ड्रॉप. सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव देखील तितक्या सहजरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळेल. सो याच बरोबर 2 धावे सोबत आता ओव्हरथ्रो झालाय. तिसरीचा प्रयत्न चालवलाय. 3 धावा कंप्लीट आहेत. या पद्धतीनं बॅकअप आलं. लेझी अप्रोच. तर धावा एक्स्ट्राच्या बनताना दिसत आहेत. 3 धावे सोबत षटकाची झाले सांगता स्कोर सध्या 28-28 विदाउट एनी विकेट लॉस. 6 चेंडू. आता विजयासाठी 11 धावेची गरज. दरड आता वाढली आहे. क्रीडा नगरीमध्ये आता मोजकेच क्रीडा रसिक उपलब्ध आहेत, पण त्यांचाही सध्या कालदाचे डोके चुकतायत. महत्वाचा सामना. हा सामना जिंकेल कोण हा प्रश्न आता उपस्थित झाला. एका बाजूला भालुकचे समर्थक अजूनही त्यांच्या विजयाच्या आशा पल्लवीत आहेत, तर एका बाजूला शिवप्रेमी शिरगावचे समर्थक अजूनही ज्याने मैदान सोडलं नाही. दोन्ही टीम अंतिम बॉल पर्यंत मात्र या सामन्यात अंतिम क्षणापर्यंत संघर्ष करताना नक्कीच पाहायला मिळतील. जगदीश सासे अर्थातच आता बाबे आलाय बॉलिंग मार्कवर. 6 चेंडू 11 धावा हे समीकरण. सेट बॅटर सध्या स्ट्रायकर एंडला मेजर सचिन चोरगे. याच्या बॅटमधून 9 चेंडू 3 षटकार 1 चौकार. इंडिव्हिज्युअल 27 धाब्याचं योगदान आलंय, पण सामना 6 चेंडू 11 वर आलाय. शेवटचं षटक. गोलंदाज तयार जगदीश सासे अर्थातच बाब्या. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर पंचांचा सिग्नल आलाय. लक फॅक्टर होतोय ऑन. हा लकी 4 चौकार. आणि आता रिव्ह्यूची मागणी ती बॅटिंग करणाऱ्या टीम कडून आहे सिरीज. या पाहूयात आपण एक्झॅक्टली बॉल पडला कुठे, बॉल निघतो कुठे, या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातील. हे सिरीज मिडल आणि लेस्टिक वरून बॉल ट्रॅव्हल झाला. फेअर बॉल आहे. योग्य बॉल मात्र कलवण्यात आलेला आहे. मात्र बाईच्या या महत्वाच्या 4 धावा आलेल्या आहेत. एसटी रक्षकाकडून हवं तसं बॅकअप आलं नाही. लक फॅक्टर ऑन होतोय. लकी चौकार आलाय
आता 5 बॉल या मॅच मध्ये बाकी आहेत. विजयासाठी 7 धावेची आवश्यकता. 5 बॉल 7 धावा. या धावा कुठेतरी रोकाव्या लागतील भालुकला. आता अर्ध्या विकेटवर टाकलाय, मागे आले, शफल झाले आणि पाठवले बॉल लॉंग लेगला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि या षटकारानं हवा भरलेल्या फुग्याला बाहेरून टाचणी टोचावी आणि त्याची हवा काढावी. त्या पद्धतीनं आता या सामन्याची हवा काढली. मेजर सचिन चोरगेच्या बॅटमधून ब्लास्ट, युजिट, सिक्सर. आता अवघ्या 1 धावेची आवश्यकता पहिली रजनी गाजवण्यापासून. यावलेला डिफेन्सिव्ह स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला सिंगल कंप्लीट आणि नाईट धमाका चषकाचं दुसरं पर्व आज गाजवलंय मेजर सचिन चोरगे आणि टीम. अर्थातच शिवप्रेमी शिरगावनं मनपूर्वक अभिनंदन. वेल प्ले बॉयज, मेनी कॉंग्रॅच्युलेशन. टप अँड हार्ड लक प्राबिलेबन भालुक. चला हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतरचं मैदान तुम्हाला सोडायचंय. मैत्रीपूर्ण लढत होती.